नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव तालुक्यातील पांढरुण गावात शासकीय आश्रमशाळेच्या आवारात खेळताना लोखंडी गेट कोसळून 6 वर्षीय पियुष सुभाष गायकवाड या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याला खबर देणारे पोलीस हवालदार SM आहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास पांढरुण गावातील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्यद्वाराजवळ काही लहान मुले खेळत होती। त्यावेळी पियुष गायकवाड लोखंडी गेटला लटकला असता ती जीर्ण अवस्थेमुळे अचानक त्याच्या अंगावर कोसळले। गेटच्या धक्क्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला। त्यानंतर त्याचे काका देवीदास अभिमान गायकवाड यांनी तातडीने त्याला मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेले। मात्र डॉक्टर नबिला शेख यांनी त्याला तपासून सायंकाळच्या सुमारास मृत घोषित केले। ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शाळेच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वेळीच गेट दुरुस्त न केल्या गेल्यामुळे निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी प्रथम नकार दिला होता। मात्र ग्रामस्थांच्या मध्यस्थीमुळे उत्तरीय तपासणीनंतर रात्री पियुषवर अंत्यसंस्कार करण्यात आले। वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंमलदार VS आहेर करीत आहेत। निष्पाप लेकराचा बळी गेल्याने गावात शोककळा पसरली आहे। या घटनेबाबत ग्रामस्थ संतप्त असून कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देत या गोष्टीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच पीडित परिवाराला नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे।